नमस्कार मंडळी, आज आपण तिळाची चटणी बनवणार आहोत। तर या तिळामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम अगदी भरपूर प्रमाणात आहेत। ज्यांचे जॉइंट कमजोर आहेत किंवा ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी आहे त्यांच्यासाठी तिळाचा वापर अत्यंत लाभदायक आहे, किंवा ज्यांची स्मरणशक्ती कमी आहे त्यांच्यासाठीही तिळाचा वापर अत्यंत लाभदायक आहे। तर आपण इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। तर सुरुवातीला आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला हे तीळ मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहेत। तर यामध्ये मी 1 चमच बडीशोप घातलेली आहे आणि 1 चमच जिरे पण घातलेले आहेत। आता आपल्याला सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित। इथे आपले तीळ चांगले भाजलेले आहेत, खमंग झाले आहेत तीळ चांगले। आपण गॅस बंद करणार आहोत। इथे आपण हे तीळ थंड करायला ठेवूया ताटामध्ये का। हे थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। आता इथे 10 ते 12 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि लाल मिरच्या पण घेतलेल्या आहेत, ते भाजून घेणार आहोत आपण। तर इथे आपले तीळ थंड झालेले आहेत। तीळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला खूप बारीक करायचे नाही तीळ, थोडे जाडसरच ठेवायचे आहे। तिळासोबतच मी मिरच्या पण वाटून घेणार आहे आता। अर्धा चमच लाल मिर्च पावडर पण घालणार आहे। आणि चवीनुसार थोडं मीठ पण घालणार आहे यामध्ये। चला तर आपण वाटून घेऊया। आपली चटणी वाटून झालेली आहे आता। हे पाहू शकता, आपली तिळाची चटणी एकदम खास झालेली आहे, मस्त। खूप बारीक पण झालेली नाही आहे, थोडीशी जाडसरच आहे। ही चटणी तुम्ही पोळी बरोबर, ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता, खूप छान लागते। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ हा बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।